जे काही बोलायचंय ते माझ्या वकिलांशी बोला. वय तुझ्या वकिलांशी बोलायचं एक देण ना ठेवू. बरोबर वकील तुझा बाहेर निघल. मग एवढी मोठी झालीस तू घटस्फोट मागण्या इतपत. हो झालीच आहे मोठी. एकटी राहतीये ना. आणि काय ग घरातून हाकललं तेव्हा नाही का आठवलं की ही लहान आहे एकटी कशी राहणार. मग ह्यासाठी तुला लहान वाटतेय मी. घरात ना आम्ही नाही तुला हाकललं. तू जे काही केलंस का नाही त्याच्यासाठी आम्ही जे विचारलं त्याला सामोरं जाऊ शकत नव्हतीस ना. म्हणून तू स्वतः घरातनं बाहेर पडलीस. हो नाहीच जायचंय मला सामोरं. आणि मी जे केलंय ते तुम्हाला मोठी चूक वाटतेय ना. मग ह्यानी जे मला फसवलं ना ती पण मोठीच चूक आहे. आणि मी त्याला माफ करणार नाहीये ह्यासाठी. म्हणून पोटगी मागशील त्याच्याकडं. हो मग काय हक्क आहे तो माझा. माझ्या वडिलांच्या गॅरेजवर काम करतो ना हा. पगारही घेतो. मग एवढा हक्क तर मी मागूच शकते. दिव्या तुला वाटतं माझा तेवढा पगार असेल? ते तो तुझं बघ. तो तुझा प्रश्न. लाज नाही वाटत हे बोलतीस ते. बयाजी नीट बोल माझ्याशी. काय मोठी झालीये ना मी. मग असा अपमान सहन करणार नाहीये. तुला पण उलट उत्तर देऊ शकते. एवढंच ऐकायचं बाकी होतं. वा आजी मी बोललो होतो ना जाऊयात आपण. चला घरी जाऊ. चला नको थांबायला. चल चला. माझी औषधं घेतलीस ना? घेतली. कीर्ती काय झालंय? तुझा चेहरा का पडलाय? नाही घरी जाता येणार आहे आपल्याला. काय हे बघ ही मस्करी करायची वेळ नाही. मस्करी नाही करत आहे खरं बोलते मी. तुला मोठी खात्री होती ना तुझ्या घरचे मला परत घेतील म्हणून. या होती खात्री मला. रात्रभर फोनची वाट बघत होते. कोणाचा फोन नाही आला म्हणून घरी जाऊन आले. म्हटलं थोडासा ड्रामा करेन. आई आणि भाऊ पिघळतील पण काही उपयोग नाही झाला. सगळं वाया गेले. नक्की काय झालंय? आणि आशुनी तर तुला अडवलं नसेलच. मी तुला ना आतापर्यंत कितीतरी वेळा सांगत आलोय पण तुझा विश्वास नाही माझ्यावरती. तुझ्या घरच्यांना तुझी काही पडलेली नाहीये. ते फक्त स्वतःचा आणि आशु आणि शिवाचाच विचार करतात. खरंय. एवढा ड्रामा केला एवढं बोलले तरी कुणाला काहीच फरक नाही पडला. मला कळत नाहीये. मी रागाच्या भरात निघून आले आणि काहीच घेऊन नाही आले. हे अंगावरचे कपडे आहेत एवढंच. आता काय करायचं? ते ठीक आहे त्याचं एवढं काही टेन्शन नाहीये. एवढं टेन्शन नाही म्हणजे तू इतका चिल काय? अरे काय करायचं? कुठे जायचं? काय खायचं? राहायचं कुठे? कारण मला वाटलंच होतं की असं काहीतरी घडेल म्हणून मी ऑलरेडी एक प्लॅन बी रेडी ठेवलाय. काय प्लॅन बी? ते कपड्यांचं बघू नंतर पण आपली सध्या राहायची सोय झाली. नशीब. मला खूप टेन्शन आलं होतं. कीर्ती तू माझ्या बरोबर असलीस ना तर मला कसलंच टेन्शन येत नाही. मी ना अगदी पाताळात सुद्धा राहायला तयार आहे. चल मग आता बघूया. हो बरं वाटतं ना तुला? हो. चल सावकाश. तुम्ही इकडे काय करताय? दिव्या पाहुण्यांशी असं बोलतात? म्हणजे दिव्या मला सांग आम्ही तुला आतापर्यंत किती वेळा मदत केली आहे? विचार करायला लागेल एवढा मोठा प्रश्न नाहीये. उत्तर सोपं आहे. आम्ही तुला खूप वेळा मदत केली आणि आता त्याची परतफेड करण्याची संधी तुझ्या समोर चालून आली आहे. तुझ्या पदरात पुण्य पडतंय ते घे. नाही नाही नकोय मला पुण्य. आणि तुमच्याशी मला काही घेणं देणंच नकोय. तुम्ही येऊ शकता. अगं काय कृतज्ञ मुलगी आहेस तू. मी आपण जे काही केलंय ते एकत्र केलंय आणि त्याची शिक्षा भोगतेच आहे मी. बघताय ना कुठे राहतीये ते. बरोबर बोलतेस तू. जे काही केलं ते आपण एकत्र केलं की नाही आणि त्याची शिक्षा सुद्धा एकत्रच भोगूया. मला नाही भोगायची एकत्र शिक्षा. हे बघ आम्हाला ना राहायला जागा हवी आहे तर आम्ही तुझ्या घरी येऊन राहू का असं विचारत नाहीये. हे आम्ही आता तुला सांगतो. ए अजिबात नाही.
वस्तीतल्या लोकांना कळलं तर वांदे होतील आपले. त्याची काळजी तू नको करूस. अरे पण मला नाही राहायचंय ना तुमच्यासोबत. मी आधीच सांगितलंय मला तुमच्याशी कुठलाही संबंध ठेवायचा नाहीये. आणि आता तर तुम्ही मला ब्लॅकमेलही करू शकत नाही. येऊ शकता तुम्ही. कीर्ती, दिव्याचं म्हणणं मला पटतं. दिव्या, आम्ही जातोय. तुझी काळजी वाटतीये म्हणून सांगतोय. स्वतःला जरा जप. काय आता एकटी राहतेस ना, त्यामुळे अशा वेळेला कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणून कुणाची तरी सोबत हवी की नको, म्हणून आम्ही राहतो तुझ्या बरोबर. हा, धमकी देतोयस मला? तसंच समज. आधीच माझ्या आयुष्यात काही कमी प्रॉब्लेम्स नाहीयेत, आता अजून एक वाढवून घेऊ? नाही, नको. पण ह्यांच्या सोबत राहायचं म्हणजे काय करू, पण दुसरा पर्याय नाहीये. हा ठीक आहे, राहू शकता तुम्ही, पण हा माझ्या सामानाला हात लावायचा नाही आणि माझ्या आयुष्यात लुडबुड करायची नाही. चावी. थँक्यू. बघितलंस कीर्ती, ती गोड मुलगी आहे. हो. ये तू ये, आम्ही बघतो. बाय. सांभाळून.